दे आहे असंच वाटतं. कोणाला वाटतं की मी आत्मा आहे? ठाम करतो 99.99 100% असं कोणाला वाटतं की मी आत्मा आहे? नाही ना वाटत. संत जर सोडले आत्मतत्वावरती तर मी आत्मा आहे असं कोणाला वाटतं? आणि तो संदेह जात नाही, तो ताबडतोब नाहीसा झाला पाहिजे. काय मी देव नाही तर मी कोण आहे? आत्मा. आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा सत्संग वगैरे ते करायला लागतात, कीर्तन प्रवचन आहे. कारण हे निश्चयाची भूमिका आपली होत नाही. आपल्या अंतर्यामी असणारे संदेह ताबडतोब नाहीसे होतात, कोमण निसंदेह होऊन जाते. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांवरती निवृत्ती महाराजांचं कृपा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझा संदेह गेला. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो, तुझे तुझं ध्यान कळो, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठला संदेह अन्य तत्वी. संदेह म्हणजे आता मला जो वाटत होतं मी ध्येय आहे ते आता संदेह माझा संपला, मी परमात्मा आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव. त्याच्यामुळे काय झालं, मीच देव आहे असा भाव झाला. त्यामुळे माझा संदेह संपूर्ण पेटला, कबुली केली की आता मला संदेह नाही, मी देह आहे असं आता मला वाटत नाही, मी आत्माच आहे असं वाटतं. स्वस्वरूपाविषयीचा संदेह हा जन्माचे मूळ असतो. श्रवणाने तो निर्मूळ होतो. मन निसंदेह बनले की स्वच्छ समाधान अनुभवास येते. मी मुक्त आहे या भावनेने जेथे नित्य श्रवण मनन नसते तेथे समाधान कसे राहू शकेल. बघा परत ऐका, मी मुक्त आहे या भावनेने जेथे नित्य श्रवण मनन नसते. मी मुक्त आहे. आता तुम्हाला श्रवण मनन करताना ज्याला अनुग्रह झालेला आहे, ज्याला प्रबोध झालेला आहे त्याची स्थिती सांगतात. त्यांना तिथे श्रवणान मननाने बघा मी मुक्त आहे या भावनेने जिथे नित्य श्रवण मनन नसते तेथे समाधान कसे राहू शकेल. तुम्ही मुक्तच आहात असं तुम्हाला वाटलं पाहिजे तर तुम्हाला समाधान आहे. आणि अजून मिळूनही तुम्हाला जर वाटत असेल की मी मुक्त नाही असं जर वाटत असेल, मी देह आहे असं वाटत असेल तर तिथे तुम्हाला समाधान मिळूच शकणार नाही. म्हणजे विमुक्तच आहे असं त्या टायमाला ऐकताना आपल्याला वाटतं तेव्हा समाधान होईल. आणि अजूनही आपल्यामध्ये काहीतरी संदेह असेल तर समाधान होणार नाही. मुक्तपणाच्या भावनेचे बंधनच तेथे जडलेले आढळेल. मुमुक्ष असो की साधक असो की सिद्ध असो त्याने नित्य श्रवण केले नाही तर तो मूळ समजावा. आता हे कोणासाठी बोलले ते? कोणासाठी? त्यांना जे नाम मिळालेले आहे त्याच्यासाठी म्हटले. काय मुमुक्ष असो की साधक असो की सिद्ध असो. आता मुमुक्ष म्हणजे ज्यांना असं वाटतंय की आपल्याला ते मिळालं पाहिजे, आपल्याला ते मिळालं पाहिजे, मुमुक्ष. साधक म्हणजे आपण सगळे म्हणजे आपल्याला ते मिळाले. आणि सिद्ध म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ जे संत आहेत त्यांना म्हटलेले आहे. बघा नीट ऐका, मुमुक्ष असो की साधक असो की सिद्ध असो, 3 प्रकारच्या सांगितले त्यांनी. त्याने नित्य श्रवण केले नाही तर तो मूळ समजावा. सिद्ध असला तरी तुमचं आमचं काय की झाडकी पत्ती गाजराची पुंगी वाजले तर वाजले मोडून खाली काय गोष्टी ऐकायला मिळतात. त्याला कारण हे काय, मुमुक्ष असो की साधक असो की सिद्ध असो त्याने नित्य श्रवण केले नाही म्हणजे नित्य त्याच्यावर त्याला आरूढ नसेल त्या नामावरती तर तो मूळ समजावा. मूढमती. श्रवण मननाने चित्तशुद्धी चित्त वृत्ती सिद्ध होते. तर अर्थच असा आहे की जशी डॉक्टरने आपल्याला औषध दिलं की त्याचा परिणाम झालाच पाहिजे, बरोबर ना, झाला पाहिजे. आणि जर परिणाम होत नसेल
तर काय केलं, झालाच पाहिजे. पण जर परिणाम होत नसेल तर ह्याने गोळ्या खाल्लेल्या नाही, औषध खाल्लेलं नाही. मिळाले सगळ्यांना मिळाले, काय म्हणतो सगळ्यांना मिळाले. पण सगळे तसे आहेत का, नाही. का, औषध खाल्लं नाही. ज्या परमार्थ स्थानामध्ये नित्य नियमांचे श्रवण नाही ते स्थान विलक्षणच होय. अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपली माणसं असे म्हणतात, गेले की असं 2 तास वेस्टेज जातात आपले. इंग्लिशमध्ये बरं का, वेस्टेज जातात. अरे अरे वाया जातात आपले. हे आपलं म्हणणं नाही, महाराज सांगतात काय बघा, त्या परमार्थ साधनामध्ये नित्य नियमाचे श्रवण नाही ते स्थान विलक्षण होय. अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये. ज्या ठिकाणी श्रवणाचा स्वार्थ नाही तेथे परमार्थाचे अस्तित्व सापडणार नाही. श्रवण ठेवले नाही तर आतापर्यंत केलेले साधन वाया जाते. जर श्रवण केले नाही, नामाचं चिंतन केले नाही तर आतापर्यंत केलेले ते सर्व काय होणार आहे, वाया जाणार आहे. आणि ते राहिलं ना परत, अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये. जिथं नाम नसेल अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये. काही लोक म्हणतात ऐकायला बरं वाटतं ना, जरा ऐकायला बरं वाटतं, काही चाली असतात त्याच्यामध्ये आणि काय काय बोलतात ते कानाला लय बरं वाटतं, लय बरं वाटतं. ती काही जसं काय ऐकलं नाही. अरे ते हिवळणं करून काय तुम्हाला काय बरं वाटलं, कानाला बरं वाटलं, तुमच्या आत्म्याला बरं वाटलं का? धर्म बरोबर आहे ना. कान काय आज आणि उद्या समजा कान निघून गेले पण आत्मा राहतो ना, याचं समाधान कोणी करायचं? कानाचं समाधान. भावा लय भारी वाटतं, लय भारी वाटतं. आई माझी मायेचा सागर. आता का आई मायाचा सागर आणि तुझी आई मायाचा सागर, बाकीच्या काय मायाचा सागर नाही, काय नदीचं सागर आहे ते. कानाला लय बरोबर. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आकार. आता आईच आकार देणार काय, दुसरी काय बाई देणार आहे का आकार? हे काय सांगायची एवढी काय गरज आहे? आणि आम्हाला हे लय भारी वाटतं नाही ना. तिथं नाम तिथं काय सांगितलंय, अशा ठिकाणी जिथं श्रवण नसेल, जिथं ते नामचिंतन नसेल अशा ठिकाणी साधकाने क्षणभर देखील वास्तव्य करू नये, जाऊच नाही. आता तुम्हाला चांगलाच पॉईंट मिळाला. कारण काही लोक म्हणतात आमच्या गावचा मोठा महाराज आहे, आमच्या गावचा आला की मग तिकडे ते आम्ही बसतो, त्याचं काय 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 पहिलं दियाला असतं ते द्यावं लागतं आणि नाही दिलं तर काही पाप लागलं. आणि मग बरं आता मग ते म्हणणार तुम्ही आलं पाहिजे बरं का कीर्तनाला, आमचं तुमच्या गावच्या बाजूचा काय तुमचं कीर्तनकार मी आहे ना, माझं आमच्या कीर्तनाला जावं लागतं. आता याच्या पुढे जायचं नाही. तरी तो म्हणला यावं लागतं, तरी यायचं नाही. त्याला म्हणायचं तू आमच्याकडे येऊच नको, कारण तुझ्याकडे काय नाही, श्रवण नाही. त्याला असं म्हणाय, मुद्दा म्हणे नाम म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, श्रवण. तुझ्याकडे श्रवण नाही, मी तुझ्याकडे येणार नाही, बस. आणि आलं म्हणजे जुने महाराज आमच्याकडे पहिल्यापासून येतात, त्यांना साडी धोतर जोडी करावी लागते, त्यांना कपडे करावे लागतात. अरे आग लावून त्याच्या धोतराला कपड्यांना आमचे हे काय म्हणले, हा वारकरी संप्रदायाचे आधारगुरु मामासाहेब दांडेकर म्हणले ते उचल पहिलं घेतलं, आणली का ना शाल जोडी, धोतर जोडी आणली होती. म्हणजे तर उचल पहिलं म्हणलं माझं कोण नाही, म्हणजे माझं काय लग्न बायको नाही काय नाही, ते उचल पहिलं घेऊन जा म्हणा, याच्यासाठी मला आम्ही नाही करत येईल. आणि आम्हाला म्हणजे द्यावं लागतं, त्यांना घ्यावं लागतं, त्याचं काय चुकतं. आणि इकडे तुम्हाला कीर्तनातून सांगणार काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी दहा पायी जीव थोडा. हे कोणी म्हणावं, ज्याचं खरोखर आकाश इतकं ज्याचं त्याचं मन झालेलं आकाश इतकं तो झालेला आहे, त्याला हे वाक्य शब्द काय द्यावे त्याशी भावे उतराई. त्याला काय लागतं? आकाश म्हणून का कधी आकाश कधी म्हणेल का मला पांघरून टाका म्हणेल का? आकाश इतकं म्हणतात फक्त, आकाश इतकं आम्ही झालं म्हटलं आमचं पांघरून टाका.
आम्हाला काय अंगावर कपडे घालायला द्या. आता तुला कपडे लागतात, मग तुला हे प्रमाण सोबत नाही. सोबत का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आणि बोले एक चाले त्याचे पाहुणे मूक. आणि काय काय त्याचे पाहू काळे कोण काय काय साहब जी के दरबार में विसरले का तुम्ही? असं होतं ना हे सत्याला साहब जी के दरबार में हा काला मुंह लेके जाए. हाँ, काला मुंह लेके जाके साहब की दरबार. त्या पाठी मग काय जो बोलते सो करते नहीं मुंह के बड़े लबाड, जो बोलते सो करते नहीं मुंह के बड़े लबाड, काला मुंह लेके जाएंगे साहब जी के दरबार. आता साहेब कोण ऑफिस मधला का आपल्या बिल्डिंग मध्ये जो असतो तो ते काय बिल्डिंगचा एका तो का तुमच्या पदपेढीतला साहेब नाही का? हे पदपेढीत काम आहेत म्हणून म्हणतो. कोण आहे? सर्वांचा अख्खा जगाचा साहेब आहे. आप जी के दरबार काला मुंह लेके जाएंगे. अब जो करते सो बोलते सो करते नाही मुंह के बडे लबाड. साधू संतांनी तुम्हाला सांगू का? आता सांगू का म्हणून मी आता असं होतं सांगायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये मी दोन्हीचा पुरावा सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये आणि भागवतामध्ये दोन्ही ठिकाणी ओव्या येऊन गेलेले की जो सिद्ध पुरुष असतो किंवा संत पदाला जे पोचलेले असतात, विवेक पुरुष असतात, सिद्ध असतात, साधू ज्यांना म्हणतात, त्याचं वागणं म्हणजे सामान्य लोकांचं साधन आहे. आता वागतात का तसं? त्याला काही करायची गरज नाही म्हणतात ज्ञानेश्वरी बाबत सांगते. तो सिद्ध पुरुष आपल्याला जर प्राप्त झालेला असेल तर त्याच्या वागण्या बोलण्यावरूनच आपल्याला परमार्थ कळू शकतो. आहेत का आता तशी? काय यांच्या वागण्या बोलण्यातून घ्यायचे सांगा बरं. ज्या ठिकाणी श्रवणाचा स्वार्थ नाही तेथे परमार्थाचे अस्तित्व सापडणार नाही. श्रवण ठेवले नाही तर आतापर्यंत केलेले साधन वाया जाते. म्हणून मी मुद्दाम अशी सांगतो की नित्यनेमाने श्रवण करावे, मनापासून साधना करावी आणि अशा रीतीने नित्यनेमाच्या बळावर संसार सागर तरुण जावा. एकदा जेवून भागत नाही, पुन्हा पुन्हा अन्न सेवन करावे लागते. तोच नियम पाणी पिण्यास लागू पडतो. अगदी त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा श्रवण व मनन करणे आवश्यक असते. तुम्ही एकदा दुपारी जेवलात मी संध्याकाळी नको नको म्हणता का? पाहिजेच असतं तुम्हाला, वेळेला पाहिजे. म्हणजे नियम झाले ना आपल्याला जेवणाचा. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री. हा नियम आहे की नाही? आता परमार्थाला आपण नियम करतो का? सांगा बघा. नाही मला मारायला वेळ नाही, मारायला वेळ नाही. उद्या आल्यावर म्हण त्याला म्हणावं की मला मारायला वेळ नाही. म्हणून चल पहिल्या बाहेर मारायला वेळ नाही. केवळ आळसाने जो कोणी श्रवणाची हेळसांड करेल तो सो इताला आत्मकल्याणाला म्हणजे आत्मज्ञानाला खास अंतरतो. पा करत आहे काय? आळशी मंदमती देवी तरी. या आळशी जे आहेत ते तरणार कसे? आणि संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती देवी तरे. त्याचा आता त्याचं निर्गुणित आहे. आळशीपणा केवळ आळसाने जो कोणी श्रवणाची हेळसांड करी तो काय यांचं ऐकायचं, काय ते श्रवण करायचं. अरे तू त्या माणसाचं नाही ऐकायला मूर्खा. आमच्या साधू संतांचं ऐकायला तू असं समजून ऐकायला ये तर तुझं भलं आहे. आमच्या बापाचं काही जाणार नाही. तेच सांगतात हे बघा. केवळ आळसाने जो कोणी श्रवणाची हेळसांड करेल तो सो हिताला आत्मकल्याणाला म्हणजे आत्मज्ञानाला खास अंतरतो म्हणजे मुक्तो. सांगा बघा. तर दोष कोणाला द्यायचा नाही आपल्या विचाराला. आळशीपणा सांभाळणे म्हणजे परमार्थ बुडवणेच होय. आळशीपणाला जो सांभाळतो तो म्हणजे काय? परमार्थ बुडवणेच होय. सारांश या कारणासाठी प्रत्येकाने श्रवण केलेच पाहिजे. आता श्रवण केले तरी कसे करावे, कोणते ग्रंथ अभ्यासावे हे सगळे पुढच्या समासामध्ये सांगू. बघा आतापर्यंत काय सांगितलं? श्रवण करा श्रवण करा श्रवण करा सांगितलं बरोबर. तर आता ते काय म्हणतात? आणि प्रश्न असला की उत्तर पाहिजे नाही का? नुसते प्रश्न टाकून नाही. प्रतिप्रश्न सेवा काय? तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्न सेवया उपदेशित ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. हा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यावंच लागतं. मग काय उत्तर दिलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया
उपदेशिंचे ज्ञान उपदेश केला ज्ञानाचा कुठल्या उपदेश ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शन ज्ञानी जो असतो तो तत्वाचं दर्शन करून देतो कुठल्या माणसाचं कुठल्या मूर्तीचं दर्शन करून देत नाही. तसं इथे ते सांगतात तुम्ही श्रवण 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 जे म्हणता ते आता श्रवण तरी कसे करावे म्हणजे त्याच्यात रीत सांगणार ते श्रवण कसं करणार आणि कोणते ग्रंथ अभ्यासावे. आपण कसं बाबा काय म्हणायचे ज्ञानेश्वरी आणि भागवत किंवा गीता भागवत हे काय काय सांगायचे पिनल कोड आहे दोन म्हणजे गीता भागवत. तसं आता ते सांगणार आहे की तुम्हाला जर आता श्रवण जर असं करायचं असेल मी सांगतो तसं तर तुम्हाला ग्रंथ कुठला अभ्यास करावा कुठल्या ग्रंथांचा हे सगळं पुढच्या समासामध्ये सांगू. जर तुम्ही आलात तर तुम्हाला कळणार आहे आणि नाही आलात तुमचंही काय जाणार नाही आणि माझंही काय जाणार नाही आणि जे घरी बसले त्यांचंही काय जाणार ते सुद्धा मजबूर आहे त्याने आता रिमोट लावला काय कसं ठरलं काय ठीक आहे याचं नाव मालिकेचं नाव आहे ना काय बोला ना असतं काय कुणाला माहित नाही ठरलं तर मग हा मी सांगतो ना ठरलं तर मग आता ठरलं तर मगच होणार मग तुमच्या आयुष्यात ठरलं तर मग कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ